नमस्कार, मी सद्दाम सिंग मुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. इचलकरंजी प्रभाग क्रमांक 3 भटके विमुक्त समाज भाजपा शिवसेना महायुतीतील उमेदवार यांच्या पाठीशी. श्रीकांत गागडे. इचलकरंजी प्रभाग क्रमांक 3 येथे भटके विमुक्त विकास परिषद अंतर्गत कंजरभाट समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागत असलेले जातीचे विमुक्त जाती ए दाखले मिळवून देण्याकरिता इचलकरंजी विधानसभेचे आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भटके विमुक्त विकास परिषदेचे कार्यकर्ते श्रीकांत गागडे यांच्याद्वारे सातत्याने पाठपुरावा करून अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले दाखले यशस्वीरित्या मिळवून देण्यात आले. सदर दाखले पाठपुरावाकरिता राजू चव्हाण, योगेश पाटील, प्रियंका इंगवले, सरिता आवळे यांचे विशेष योगदान लागल्याचे श्रीकांत गागडे यांनी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले की शिक्षण, नोकरी आणि शिष्यवृत्तीमध्ये आरक्षण व सवलती मिळतात, जसे की शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश कोटा, प्रवेश शुल्कात सूट मिळण्याकरिता सदर दाखला उपयुक्त असून याचा लाभ सर्वसामान्य कुटुंबांना शिक्षण घेण्याकरिता ठरत आहे. इचलकरंजी शहरात व परिसरात प्रभाग क्रमांक 3 मध्ये भटके विमुक्त समाजातील नागरिकांचा दाखला काढण्यास अडचण येत असेल तर भटके विमुक्त विकास परिषद यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही या प्रसंगी केले. त्याचबरोबर महायुतीतील भाजपा शिवसेना उमेदवार यांच्या पाठीशी भटके विमुक्त समाज पाठीशी असल्याची ग्वाही या प्रसंगी दिली. सदर दाखला कंजरभाट समाजातील विद्यार्थ्यांना सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी प्रभाकर भोळ, भाऊसो आवळे, राजू वाघमारे, आप्पा तारळेकर, प्रसाद इंगवले, दीपक गोरे, कांतीलाल गारुंगे आदींसह विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. नमस्कार, मी श्रीकांत गागडे, गणेशनगरचा रहिवासी आहे. कांतीलाल गारुंगे यांच्या नातवंडांना शैक्षणिक कामासाठी जातीचे दाखले अपेक्षित होते, पण भटके विमुक्त विकास परिषदेअंतर्गत आणि माननीय लोकप्रिय आमदार राहुल आवाडे साहेब यांच्या पाठपुराव्यांनी आणि आपले राजू चव्हाण साहेब आणि योगेश पाटील आणि भाऊसो आवळे साहेब आणि इंगोले ताई यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या पूर्ण सर्व टीमने पाठपुरावा करून तात्काळ शैक्षणिक अडचणीसाठी दाखल्याचं जे अपेक्षित काम होतं ते करून देण्यासाठी त्यांनी प्रशासनाला तगादा लावून तात्काळ दाखला मिळवून देण्यासाठी, जातीचा दाखला मिळवून देण्यासाठी आम्हाला अतिशय जोरदारपणे प्रयत्न केलेले आहेत. आणि मी त्यांना विनंती करतो की जे उर्वरित कंजरभाट समाजातील जे दाखले आहेत ते मिळवून देण्यासाठी आम्हाला पुन्हा प्रशासनाकडे आपण जोर लावून हे बाकीचे जे दाखले आहेत ते मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी मी या ठिकाणी विनंती करतो. आणि आमचा कंजरभाट समाज पूर्ण तुमच्या या भागातील प्रभाग क्रमांक 3 मधील जितका काही आहे, इचलकरंजीतील सर्व कंजरभाट समाज आपण तुमच्या पाठीशी आहोत.